हॅलो गाईज, उन्हाळ्याच्या जेवणासाठी मस्त रात्रीच्या जेवणाला हलकं फुलकं खायचं बेत असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। चला, मी आज शेवटी तुम्हाला सांगणारी ही रेसिपी काय ते, म्हणून व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा। आता इथं मी कढई ठेवली, कढईमध्ये मस्त 2 पळ्या एवढं तेल टाकून घेतलंय। त्यामध्ये इथं आपण थोडे खडे मसाले टाकणार आहेत, मस्त चवदार पण हलकं फुलकं मस्त चविष्ट आजची ही रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे। 2 पळ्या तेल तापल्यानंतर त्यामध्ये 1 तेजपत्ता, 1 स्टार फूल, 1 मोठी विलायची, दालचिनीचा तुकडा 1 इंच एवढा आणि 4 ते 5 लवंगा आणि 7 ते 8 लसणच्या पाकळ्या मी असे छानसर जाडसर ठेचून घेतल्या, त्या इथं टाकून घेतल्यात। आता याला मस्त असं परतून घ्यायचंय। त्यामध्ये आपण आता 2 हिरव्या मिरच्या मी अशा कट करून घेतल्या होत्या, मोठ्या तुकड्यांमध्येच कट केल्यात, त्या टाकून घ्यायच्यात। 1 मीडियम साईजचा कांदा घेतला होता, तो पण बारीक असा चॉप करून घेतला होता, तो पण आपल्याला इथं परतून घ्यायचा आहे। आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवा आणि मस्त असं याला लालसर होईल तोवर परतून घ्यायचंय। याचा पूर्ण कच्चापणा जाईल तोवर याला परतून घेते। हे बघा, याला मस्त असं आपल्याला परतून घ्यायचंय। मी याला छान असं कलर येईल तोवर परतून घेते। पटकन होणारी ही रेसिपी आहे, एकच कढईमध्ये झटपट होणारी ही रेसिपी आहे। त्यानंतर 1 छोटा बटाटा घेतला होता, तो पण मी इथं कापून घेतला होता बारीक असा तुकड्यांमध्ये। हा कच्चाच बटाटा आपण वापरायचा आहे। आता याला कांद्यासोबत याला पण छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला। मस्त 2 मिनिटांसाठी मी याला पण परतून घेते। तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकतात। हेल्दी पौष्टिक असं तुम्ही ही रेसिपी बनवू शकतात। आता बटाटा छान परतल्यानंतर यामध्ये मस्त 1 मी टमाटा घेतला होता, टमाटा हा मोठा वापरायचा आपल्याला यामध्ये। आता टमाटा छान असा शिजेल तोवर याला 2 मिनिटांसाठी याला पण परतून घ्यायचं आहे। टमाटा परतायला वेळ लागत नाही, पटकन याची साल नरम पडते। मी याला मीडियम फ्लेमवर मस्त असं याला पण परतून घेते। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला छान असं याला पण याला पण छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला। मस्त याची पण साल नरम पडायला लागली। यामध्ये मीठ वगैरे काहीच टाकलं नाही मी, तरी पण हा पटकन असा नरम पडेल, कारण याला आपण बारीक तुकड्यांमध्ये कट केला होता। आता मी इथं 3 वांगे घेतले होते, आता अशा मोठ्या तुकड्यांमध्ये मी यांना कट केलेले होते। 3 वांगे घेतले आणि अशा लांब लांब आपल्याला यांना कापून घ्यायचं आहे आणि पाण्यात न धुवून घ्यायचे, म्हणजे याला लागलेला काळापणा पूर्ण निघून जातो। कधी पण वांगे कापल्याबरोबर लगेच पाण्यात, मिठाच्या पाण्यात ठेवा, म्हणजे थोडे पण काळे पडणार नाही मग। आता हे वांगे पण छान असे 2 मिनिटांसाठी आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्यानंतर इथं आता मसाले टाकायचे। 1 चमचा धनिया जिरा पावडर आणि लाल तिखट टाकायचं आपल्याला 1 चमचा एवढं। 1 चमचा घरातला गरम मसाला टाकायचा आहे, अर्धा चमचा हळद टाकून घेतली। चटणी मसाले कमी टाका, कारण उन्हाळ्यासाठी आपल्याला हलकं फुलकं रात्रीच्या जेवणासाठी आपण ही रेसिपी बनवते आणि यामध्ये आपण हिरवी मिरची, खडे मसाले पण वापरलेत, म्हणून मी 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा इथं लाल तिखट टाकलंय। ते परतल्यानंतर इथं मी 1 कप एवढा हा तांदूळ घेतला होता आणि त्याला 2 ते 3 पाण्याने छान असं धुवून घेतलं। भाज्या कापल्या आणि लगेच तांदूळ पण धुवून घेतला होता मी, म्हणजे जास्त भिजवायची गरज पडली नाही, काहीच नाही। लगेच याला धुवून यामध्ये आपल्याला टाकायचं आहे। आता या मसाल्यामध्ये हा तांदूळ पूर्ण मिक्स करायचा आहे। 1 कप एवढा मी घेतलेला होता हा तांदूळ, हा आपल्याला 2 जणांना आरामात पुरेल एवढा हा मस्त ही रेसिपी बनून तयार होते। आता 1 कप जर आपण तांदूळ घेतला तर त्यामध्ये 2 ग्लास एवढं आपल्याला गरम केलेलं पाणी टाकायचं आहे। हे बघा, 2 ग्लास एवढं पाणी मी टाकून घेणार आहे 1 कप तांदळासाठी। आता हे पूर्ण पाणी मी टाकून घेतलं। कधी पण कुठली पण रेसिपी बनवताना गरम पाणी वापरा, मस्त चव येते, कलर पण छान होते आणि पटकन पण होते। मी कधीही गरम पाणी वापरते, म्हणजे पटकन पण होते आणि चव पण छान येते। आता याला मस्त अशी 1 उकळी आपल्याला येऊ द्यायची आहे। यामध्ये मीठ टाकायचं चवीनुसार, मी 1 चमचा एवढं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि याला छान अशी आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे। यामध्ये कोथिंबीर पण टाका वरून, मस्त अशी धुतलेली ही कोथिंबीर मी टाकून घेतली। आता याला लो फ्लेमवर, म्हणजे जास्त लो पण नाही, मीडियम फ्लेमवर 10 मिनिटांसाठी आपल्याला झाकून शिजू द्यायचं आहे। 10 मिनिटांनंतर मी तुम्हाला दाखवते। 10 मिनिटं झालेले आहेत। हे बघा, पूर्ण बरंचसं पाणी याचं आटलेलं आहे, थोडंच पाणी बाकी, म्हणजे 20% पाणी एवढं राहिलेलं आहे। भात मस्त मोकळा शिजलेला आहे हा। आता अजून आपल्याला याला 5 मिनिटांसाठी लो फ्लेमवर शिजू द्यायचं आहे। मी 5 मिनिटांसाठी परत याला झाकून देते आणि त्यानंतर आपण बघूया। 5 मिनिटं झालेले, लो फ्लेमवर मी याला शिजवून घेतलं होतं, मस्त याला वाफ काढून घेतली। वाव, वास तर खूप सुंदर घमघमाट आलेला आहे घरामध्ये। तर मस्त 2 जणांसाठी आपला हा मसाला वांग भात बनवून तयार झाला आहे।
हाय ना छान, युनिक, टेस्टी, हलकं फुलकं मस्त मसाला वांगा भात बनून तयार झाला आहे. हाय, एकदम टेस्टी ही रेसिपी बनून तयार होते. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.